नमस्कार. तुम्ही हा शब्द कायम ऐकला असेल, पण या शब्दाचा नेमका अर्थ काय? आज मी तुम्हाला सांगते. फेमिनिझम या शब्दाचा अर्थ मराठीत सांगायचं झालं तर स्त्रीवाद किंवा नारीवाद असा होतो. या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला एका दुसऱ्या शब्दाचे उदाहरण सांगते. फेमिनिझम सारखाच एक शब्द आहे नॅशनलिझम. नॅशनलिझम हा शब्द तर सगळ्यांना माहीत असेलच, ज्याचा अर्थ राष्ट्रवाद असा होतो. राष्ट्रवाद म्हणजे माणसाची अशी एक भावना किंवा विचारधारा असते ज्यामध्ये व्यक्तीचे आपल्या देशाप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि स्वाभिमान सर्वात वर असतो. आणि जी व्यक्ती राष्ट्रवादाच्या विचाराने प्रेरित असते तिला राष्ट्रवादी असे म्हटले जाते. इंग्लिशमध्ये नॅशनलिस्ट. नॅशनलिझम सारखाच शब्द आहे फेमिनिझम, ज्याला मराठीत स्त्रीवाद किंवा नारीवाद असे म्हटले जाते. फेमिनिझम ही माणसाची अशी एक भावना किंवा विचारधारा असते ज्यात स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार आणि संधी मिळावी असे वाटते, ज्यामध्ये समान काम, समान शिक्षण, समान वेतन, समान संधी आणि हिंसाचारमुक्त जीवन या गोष्टींवर भर दिले जातात. आणि जी व्यक्ती या विचारांवर विश्वास ठेवते, या विचारांचे समर्थन करते, त्या व्यक्तीला फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी किंवा नारीवादी असे म्हटले जाते. फेमिनिझम म्हणजे पुरुषांचा द्वेष किंवा स्त्रियांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ ठरवणे नसून दोघांनाही माणूस म्हणून समान वागणूक मिळणे असं आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर नॅशनलिझम म्हणजे व्यक्तीची देशासाठी असणारी प्रेमाची भावना आणि फेमिनिझम म्हणजे व्यक्तीची स्त्री पुरुष समानतेची भावना.